जर तुम्ही योग्य आई वडील असाल तर तुम्ही आधी पगार नाही पाहणार, तुम्ही शिक्षण नाही पाहणार, तुम्ही आधी त्याचा स्वभाव पाहाल, आधी त्यांचे संस्कार पाहाल. आणि हे जर संस्कार आपण पाहिले, आपण जर स्वभाव पाहिला, तर बाकीच्या गोष्टी आपोआप निर्माण होत असतात. अशी व्यक्ती आपोआपच फ्लॅट घेणार असते, आपोआपच प्रगती करणार असते, आपोआपच तिला प्रमोशन मिळणार असतं, आपोआप तिच्या प्रगतीची संधी ती स्वतःसाठी निर्माण करत असते. असं आपण काय पाहतायत की ज्याच्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्या मुलीचं आयुष्य हे सुरक्षित जाणार आहे, सुखी समाधानी जाणार आहे? आपण काय पाहतात? स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. आपण कशाला महत्व देतात? आपण याला महत्व देतात का की लोक मी ह्या स्थळाला पसंत केलं, मुलगी काळी आहे म्हणून पसंत केलं, तर लोक काय म्हणजे याचा विचार करू नका. मुलीमध्ये काही व्यंग असेल, तिला पसंत केलं, लोक काय म्हणजे याला भेटत नव्हतं म्हणून याने पसंत केली, ह्या कन्व्हर्सेशन मध्ये जाऊ नका. आपल्या मनामध्ये आपल्या सोबत असलेला आपला संवाद आपली दिशाभूल करत असतो, याचं भान आपल्याला नसतं, याबद्दल कधी बोललं जात नाही, याबद्दल लोकांच्या मनात कधी विचारही येत नसतं. नातेवाईक आपल्याशी बोलतात, त्याचा अर्थ आपण चुकीचा घेतो, त्याच्यातून संबंध बिघडतात, किंवा आपल्या मुलीचे संबंध आपण वाढवू शकत नाही, किंवा मुलीसाठी चांगलं स्थळ ते आणू शकत नाही, याबाबत आपण काळजी घ्यायची आहे. तुम्हाला विनंती आहे की आपलं सामाजिक जीवन वाढवा, मुलांना मुलींना सामाजिक जीवनात आणा, मुलांना मुलींना सामाजिक कार्यक्रमांमध्ये पाठवा, की जेणेकरून मुलीचा आणि मुलाचा परिचय तिथे होईल, किंवा मुलीचा परिचय समाजाशी होईल आणि नातेवाईकांशी होईल. तिला समाजाबद्दल आतुरता वाटेल, समाजाबद्दल आत्मीयता वाटेल, नातेवाईकांबद्दल आत्मीयता वाटेल, की जेणेकरून आयुष्य कसं असतं, आयुष्य जगताना काय अडचणी येतात, त्यासाठी सेवाभाव सहनशीलता कशी निर्माण करावी लागते आणि मेंटेन ठेवावी लागते, की जेणेकरून आपला संसार सुखाचा होऊ शकतो. आज आपण नवऱ्याबद्दल बायको शंका घेते, बायकोबद्दल नवरा शंका घेतो, एकमेकावर कारण नसताना रागवतात, एकमेकांकडून सहसंवाद होतो, त्या सहसंवादामध्ये त्यांना वाटायला लागतं की मुलगाच खराब आहे किंवा मुलगीच खराब आहे. मग ह्यात मुलीच्या आईने काही म्हटलं किंवा मुलाच्या आईने काही म्हटलं तर ती आग जी वाढते, त्याच्यातनं आपलं जे एकेकाळी खूप चांगल्या संबंधाचे असतो, खूप प्रेमाचे असतो, ते मग बिघडतात. म्हणून विवाहाच्या आधी आपण हेच लक्षात घ्यायचं की माणसं चांगली आहेत, हीच माणसं चांगली आहेत, तीच माणसं चांगली, याच्यापेक्षा आपण त्या माणसांशी कसे चांगले आहोत यावर आपण भान ठेवायचं. आपण त्या माणसाशी चांगले आहोत का? आपण त्यांचं जे ऐकतो ते मन लावून ऐकतो का? आणि त्यातून योग्य अर्थ काढतो का? आणि त्या योग्य अर्थ काढताना आपण त्यांना प्रोत्साहन देतो का? आपण त्यांचे जे कमिटमेंट आपल्याबद्दल जे सद्भावना ती अप्रिशिएट करतो का? याबाबतही आपण लक्ष देणं गरजेचं आहे. कारण जीवन कसं जगावं, समाजात कसं मिसळावं, आपलं सुख कसं वाढवावं, आपलं समाधान कसं वाढत जाईल, आपण आपल्या संवादातून, आपल्या संबंधातून, आपल्या संभावातून कसं वाढावं, याचं प्रशिक्षण आपल्याला मिळालेलं नसतं. आपल्याजवळ डिग्री असते, शिक्षण असतो, पगार असतो, प्रतिष्ठा असते, पण जीवनाच्या समाधानासाठी याचा उपयोग नसतो, जीवनाच्या शांतीसाठी, सार्थकतेसाठी याचा उपयोग नसतो, मुलीचं आयुष्य समाधान चालण्यासाठी याचा उपयोग नसतो. हे सत्य आपण लक्षात घ्यावं. म्हणून व्यवहारात अडकू नका. व्यवहारात अडकण्यापेक्षा आध्यात्मिकतेत अडका, आध्यात्मिकतेच्या तत्वामध्ये अडका, जीवन जगण्याच्या तत्वांमध्ये अडका, की जेणेकरून आपल्याला आपल्या मुलीचं आयुष्य, आपल्या जावायचं आयुष्य चांगल्या प्रकारे पुढे घडवता येईल. प्रत्येक मनुष्य या जगात महत्वाचा आहे. नात्यातला प्रत्येक मनुष्य जसा महत्वाचा, असं जगातला प्रत्येक मनुष्य महत्वाचा आहे. त्याला क्षमता आहे, त्याला विवेक बुद्धी आहे, त्यालाही चांगलं जीवन जगता येतं, त्यालाही सुखाने जगता येतं. एखाद्याला जर कमी पगार असेल, एखाद्याला जर तो खेड्यात राहत असेल, किंवा एखादा जर बंगलोरला किंवा कलकत्त्याला राहत असेल, तर तिथे मुलगी गेली म्हणून दुःखात राहील असं नाही आहे. एखादा जर फॉरेनला असेल आणि जर त्याचं वय जास्त झालं असेल आणि तुमच्या मुलीचं वय जास्त झालं असेल, तर आपण आंधळेप्रमाणे असं म्हणू नका की ते परदेशात पाठवायचं, तिचं का होईल, परदेशात काही खरं नसतं, अशा पद्धतीने विचार करू नका. आपल्या मुलांना आपण पंख दिलेले आहे, त्यांच्या पंखांना बळ द्यायचं कर्तव्य आपलंच आहे. मग आपण हे बळ देण्यासाठी आणि त्यांच्या पंखामध्ये ताकद येण्यासाठी, त्यांना संधी मिळण्यासाठी आपण जोखीम घ्यायला तयार आहात का? मुलीचा विवाह यशस्वी करण्यासाठी जोखीम घेण्याची गरज असते. कारण आज जो मुलगा, जो जावई किंवा जो वर आपल्याला अयोग्य वाटतो, तो 10 वर्षांनी कितीतरी योग्य झालेला असतो, कितीतरी चांगला झालेला असतो, त्याने प्रगती केलेली असते. हा काळाचा महिमा आपण विसरू नका. संवाद
संबंध आणि संपर्क या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. पालकांनी या तीन बाबींवर लक्ष द्यायचं. मुलीशी असलेले आपले संबंध, संपर्क, संवाद, बाहेर असलेले संवाद, संपर्क आणि संबंध याची काळजी घेणं गरजेचं आहे. आयुष्यातील सुख म्हणजे काय? आयुष्यातील सुख म्हणजे तुमचे संबंध कसे आहे, तुमचा संवाद किती सकारात्मक आहे, तुमचा संपर्क किती पुरेसा आहे, हे महत्वाचं आहे. आणि याच्यातूनच मुलांचं आयुष्य घडत असतं, याच्यातून आपल्या मुलांसाठी सुख समाधान निर्माण होत असतं. म्हणून आपल्याला मुलांना याबाबतची संधी द्यायची आहे. मुलींना नातेवाईकांकडे वारंवार घेऊन जायचं आहे, मेळाव्यामध्ये घेऊन जायचं आहे.